शिवसेना आणि भाजपच्या जागा वाटपाबाबत केंद्रातल्या नेत्यांची भूमिका निष्फळ ठरली, त्यामुळे सगळे अधिकार देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच हे अधिकार दिल्यामुळे युती टिकवायची की तोडायची याबाबत फडणवीस निर्णय घेऊ शकतील। शिवसेनेचा 151-119 जागांचा प्रस्ताव भाजपला अमान्य असतानाच आता भाजपने शिवसेनेसमोर नवीन प्रस्ताव मांडल्याचं सूत्रांकडून समजतंय। यात प्रत्येकी 2.5 वर्षांच्या मुख्यमंत्री पदाचा प्रस्ताव भाजपने शिवसेनेसमोर मांडलाय। शिवाय मित्रपक्षांच्या 18 पैकी 3 आणखी जागा भाजपला मिळू शकतात। दरम्यान भाजपचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी शिवसेनेचा नवीन फॉर्म्युला पक्षाला मान्य नसल्याचं सांगितलंय। याउलट ज्या जागांवरती सेनेच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय त्या जागांची अदलाबदली व्हायला हवी असं खडसे यांनी म्हटलं असून जागा वाटप होईल तेव्हा होईल, आपल्या पक्षाच्या 119 जागांची यादी तयार आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय। माझं म्हणणं हे सातत्यानं राहिलेलं आहे की जागा वाटपामधल्या सूत्रामध्ये काही जागा अशा आहेत ज्या भारतीय जनता पार्टी लढवतं, ज्या 19 जागा भारतीय जनता पार्टीच्या अशा आहेत 25 वर्षातल्या की त्यात आम्ही कधी निवडूनच आलो नाही। त्यातली एखाद दुसरी जागा मालेगावसारखी अशी आहे की त्याच्यामध्ये आमचं प्रत्येक वेळी डिपॉझिट गेलेलं आहे। तर अशा ज्या आहेत शिवसेनेच्या 59 जागा आहेत की ज्या ठिकाणी 25 वर्षामध्ये ते निवडून आले नाहीत आणि 33 ठिकाणी मागच्या निवडणुकीत त्यांचं डिपॉझिट गेलेलं आहे। तर ज्या ठिकाणी डिपॉझिट गेलेलं आहे की आम्ही निवडूनच आल्याने जागा ह्या आयत्या आम्ही काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातामध्ये देतो, त्यापेक्षा आपणच आपसामध्ये जागांचं वाटप करून त्यात काही नवीन उमेदवार आलेले आहेत, काही नवीन प्रयोग करता येईल का, त्या ठिकाणी काही जागांचा सक्सेस रेट वाढवता येईल का, या दृष्टिकोनातून जागांचा फेरबदल करणं आणि जागा वाढवून घेणं हा आग्रह आम्ही धरलेला आहे 15-20 दिवसापासून। आमच्या मित्रपक्षाच्या गळी किंवा त्यांच्याकडून विनंती आम्ही करतो, अजूनपर्यंत त्याला यश आलेलं नाही है। युति कायम रहनी चाहिए, ये भारतीय जनता पार्टी की पहले से इच्छा रही है। शिवसेना को बार बार हमने पर्याय बताया है, शिवसेना की ओर से इंतजार है और मैं समझता हूं कि शिवसेना की ये जिम्मेदारी है कि महाराष्ट्र के हित के लिए, महाराष्ट्र में कांग्रेस राष्ट्रवादी को सत्ता से खदेड़ने के लिए शिवसेना ने भारतीय जनता पार्टी के साथ में मिलकर चुनाव लड़ना चाहिए। अब निर्णय शिवसेना को करना है। भारतीय जनता पार्टी अपने बलबूते पे भी चुनाव लड़ने के लिए सक्षम है। ये एक ऐसा पुराना संगठन है, राष्ट्रीय संगठन है, मगर हम चाहते हैं कि मित्र पार्टी को साथ में लेके हम चुनाव में जाएं। भारतीय जनता पार्टी के माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह जी से महाराष्ट्र के संदर्भ में विमर्श हुआ और जो हमने अपनी स्थिति स्पष्ट कर दी थी। हमने ये भी पहले कहा था कि 130 सीटों तक यदि हमें मिल जाता है तो हम उसे स्वीकार कर लेंगे, और इतने स्पष्ट संवाद के बाद और ये भी हमने कहा है कि जो सीटें सबसे खराब आपको लगती हैं, जो शिवसेना आज तक कभी नहीं जीत पाई, आप उन सबसे खराब सीटों को उठा करके भारतीय जनता पार्टी के खाते में दो, ताकि हम अपनी संख्या बढ़ा सके, महाराष्ट्र में सरकार बना सके। और मुझे लगता है कि इससे बड़े उदारता के साथ और क्या कोई प्रस्ताव हो सकता है। राष्ट्रीय अध्यक्ष जी ने संवाद दे दिया है और मुझे लगता है कि शिवसेना इस पर जरूर विचार करेगी।